आपल्याला दिसतंय समोर आपल्या पडद्यावर राज्यपालांचं आगमन तिथे झालेलं आहे आणि आता ते सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जात आहेत। राज्यपालांच्या बरोबर सर्व मान्यवर मंत्री महोदय, आपले कुलगुरू, प्रकुलगुरू, ही सर्व मंडळी त्यांच्या बरोबर आहेत। हाच तो क्षण की ज्याची आपण वाट बघत होतो। ऐतिहासिक क्षण आहे। भारताच्या पहिल्या शिक्षिका, आद्य समाज सुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण आपल्या सर्वांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय राज्यपाल महोदयांनी केलेलं आहे। आणि आता या अनावरणानंतर हे सर्व मान्यवर या सभागृहाकडे निघतील, तेथे दाखल होतील आणि मग या सभागृहातला आपला कार्यक्रम सुरू होईल। सावित्रीबाईंना आदरांजली वाहण्यासाठी सर्व मान्यवर हे सावित्रीबाईंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेले आहेत। अतिशय रोमांचक, अतिशय ऐतिहासिक असा हा क्षण आपल्या सर्वांच्या करता अभिमानाचा आहे। माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही ऑनलाईन पद्धतीनं या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झालेले आहेत। त्यांचंही आपला सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर आज वेगळ्या अर्थानं सालंकृत झाला आहे असं आपण म्हणू शकतो। मूळतःच अतिशय सुंदर असलेला हा परिसर सावित्रीबाईंच्या या पूर्णाकृती पुतळ्यानं अधिक सौंदर्यपूर्ण झाला आहे, अधिक अर्थपूर्ण झाला आहे असं आपण म्हणू शकतो। आणि हा पूर्णाकृती पुतळा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देत राहील, काही शिकवण देत राहील। त्यांनी जे आयुष्यभर काम केलं त्याची आठवण आपल्याला करून देईल आणि तोच व्रत, तो वसा, ते व्रत त्यांनी जे घेतलेलं होतं त्या वाटेवरनं चालण्याची एक प्रकारची इच्छा आपल्यामध्ये उत्पन्न करेल अशी आपण आशा करूया। आणि आता हे सर्व मान्यवर माननीय राज्यपालांसह आपल्या या सभास्थानी येतील आणि मग या सभागृहातला आपला कार्यक्रम हा सुरू होईल। काही क्षणामध्येच हे सर्व मंडळी आता आपल्या कार्यक्रमस्थळी दाखल होतील आणि त्यानंतर आपण आपल्या सभागृहातल्या कार्यक्रमांना सुरुवात करणार आहोत।
काही क्षणामध्येच सर्व मान्यवर सभागृहाच्या स्थानी येत आहेत. मी मगाशी सांगितलं तसं 9 ऑगस्ट 2014 रोजी पुणे विद्यापीठाचं नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं झालं आणि आज या परिसरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. दोन्ही घटना अतिशय ऐतिहासिक अशा आहेत आणि या दोन्ही घटनांचे आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहेत. या ठिकाणी सर्व मान्यवर दाखल झालेले आहेत आणि काही क्षणामध्येच हे सर्वजण व्यासपीठावर येतील. कोरोनाचे निर्बंध अत्यावश्यक आहेत पाळणं आपल्या सर्वांना. त्यामुळे आपण सर्वांनी मास्क वापरावा, तो अनिवार्य आहे.
आदरणीय राज्यपालांसह सर्व मान्यवर हे व्यासपीठावर दाखल होत आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर या सभागृहातल्या कार्यक्रमांना आता आपण सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं होत आहे. प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील. कुलपती आणि आदरणीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील आणि अर्थातच त्यांच्याबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर देखील सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतायत.
यानंतर आयोजन समितीचे अध्यक्ष श्रीयुत राजेश पांडे हे स्वागतपर प्रास्ताविक करतील. श्री राजेश पांडे. व्यासपीठावर विराजमान महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारीजी, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरेजी, आज व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय उदय सावंतजी, आदरणीय नीलमताई गोरे, पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधरजी मोहोळ, पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताताई वाडेकर, विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार सर, सर्व व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि अधिष्ठाता आणि या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षण क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, चळवळीतील सर्व नागरिक बंधू भगिनींनो, 15 सप्टेंबर 2021ला व्यवस्थापन परिषदेच्या एका सभेमध्ये सकाळी डॉक्टर चाकणे सर आणि आमची एक चर्चा झाली की आपण आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा प्रस्ताव मांडूया. आम्ही सगळ्या सदस्यांनी ठरवलं आणि 15 सप्टेंबरला व्यवस्थापन परिषदेमध्ये प्रस्ताव मांडला की या विद्यापीठाला नामकरण होऊन बरीच वर्ष झाली आहेत 2014ला, पण विद्यापीठामध्ये एक पूर्णाकृती पुतळा असावा अशी सगळ्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या समाजातल्या सगळ्यांची खूप इच्छा आहे. आपण तो प्रस्ताव पारित करू आणि एकमताने माननीय कुलगुरूंनी त्याला मान्यता दिली, त्याच्या खर्चाला मान्यता दिली आणि दुसरा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केला की हा पुतळा येत्या 3 जानेवारीला म्हणजे सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दिवशी याचं अनावरण करू. मला सांगायला आनंद वाटतो साहेब की 3 जानेवारीला पुतळा येऊन इथे पूर्ण तयार होता, पण पुतळ्याच्या अनावरणासाठी असणारं वातावरण नव्हतं कारण कोरोनाचा काळ होता आणि म्हणून तो पुतळ्याचं अनावरण आपण थोडं उशिरा ठरला. मुख्य इमारतीच्या समोर 1500 किलो ब्रॉन्झच्या वजनाचा आणि जवळजवळ 13.5 फूट माननीय भुजबळ साहेबांनी जी माहिती आम्हाला सांगितली त्यानुसार हा भारतातला जगातला सावित्रीबाईंचा सगळ्यात उंच पूर्णाकृती अधिकृत पुतळा असा आहे. अशा या पुतळ्याचा दिमागदार त्या इमारतीसमोर आज अनावरण झालंय. मला सांगायला खूप आनंद होतोय की माननीय भुजबळ साहेबांनी या पुतळ्याच्या एकूण अनावरणाच्या संबंधीच्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप लक्ष घालून 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेळा विद्यापीठात येऊन आमच्याबरोबर प्रत्यक्ष पुतळा जिथे तयार होतोय तिथेही जाऊन बघण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नातनं हे सगळं शक्य झालं. मग आमच्यासमोर दुसरी अडचण होती सगळ्या परवानग्यांची, कारण या सगळ्या परवानग्या घ्यायच्या तर किमान 6 महिने लागतात. जवळजवळ 16-17 प्रकारच्या परवानग्या होत्या. आमच्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांनी, भुजबळ साहेबांनी अजितदादांशी विनंती करून एक मीटिंग लावली आणि आपल्या सगळ्यांना मला सांगायला अभिमान वाटतो की एका मीटिंगमध्ये 6 महिन्याचं काम एका दिवसात पूर्ण होऊन दुसऱ्या दिवशी सगळ्या परवानग्या आमच्याकडे आल्या. आणि त्यामुळे अशा अडथळे दूर करत करत या पुतळ्यासंबंधीची एक समिती डॉक्टर संजय चाकणेंच्या अध्यक्षतेखाली काम करत होती. जवळजवळ 20-22 बैठका या सगळ्या विषयात झाल्या. माननीय उदय सामंतजी या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घ्यायला 1 दिवस प्रत्यक्ष या ठिकाणी आलेत आणि आज हा दिमागदार सोहळा आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा सोहळा आज या ठिकाणी होतोय. मला सांगायला साहेब खूप आनंद वाटेल, केवळ एका पुतळ्याचा अनावरण होत नाहीये. या निमित्ताने विद्यापीठाने असा निर्णय केला की सावित्री महोत्सव नावाचा एक कार्यक्रम आपण करू आणि गेली 8 दिवस या विद्यापीठाच्या 500 महाविद्यालयांमध्ये सावित्री महोत्सवाचे कार्यक्रम चालू आहे.
आज सकाळी आम्ही सकाळी 8 वाजता आपल्या फुले वाड्यापासून एक ज्योत सगळ्या सावित्रीच्या वेशामध्ये विद्यार्थिनींनी काढली, ती विद्यापीठात आली, महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ तिचं या ठिकाणी पूजन झालं. आत्ता हा कार्यक्रम साहेब जवळजवळ पुणे विद्यापीठातल्या 500 महाविद्यालयांमध्ये लाईव्ह सुरू आहे आणि जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हा कार्यक्रम लाईव्ह आपल्या आज बघतायत. अशा अर्थाने हा कार्यक्रम केवळ एक पुतळ्याचा अनावरण न होता या निमित्ताने एक ही मोठी चळवळ टाईप व्हावं, हा एक उत्सव व्हावा असा प्रयत्न आमच्या आयोजन समितीने या सगळ्याच्यातनं करण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नामध्ये विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यापीठाचे अधिकारी आणि विशेष म्हणजे माननीय कुलगुरू, जो खर्च येईल तो आपण करू, पण हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. साहेब, अजून एक संकल्प आमचा आहे आणि तो येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करणार आहोत. या पुतळ्याच्या परिसरामध्ये केवळ एक पुतळा न राहता आमच्या या सगळ्या समितीने असा निर्णय केला आहे की हे पुण्याचं नव्हे, पुण्याचं हे महाराष्ट्राचं एक आकर्षण केंद्र झालं पाहिजे. त्या पुतळ्याच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात स्मृतिचिन्ह, म्युरल्स असली पाहिजेत. त्या ठिकाणचं एक चांगलं गार्डन झालं पाहिजे. तिथे एक लाईव्ह शो दिसला पाहिजे. तिथे लाईट अँड साऊंड शो झाला पाहिजे, जेणेकरून आल्यानंतर या 250 वर्षाच्या विद्यापीठाच्या इतिहासाचा आणि सावित्रीबाईंच्या जीवनावरचं एक चित्रपट त्या ठिकाणी सगळ्यांना दिसला पाहिजे. अशा प्रकारचा हा एक उपक्रम येणाऱ्या पुढच्या काही महिन्यामध्ये पूर्ण करून या पुतळ्याविषयीचे जे जे काही आमचे संकल्प होते ते आम्ही सगळे पूर्ण करू. या सगळ्या प्रयत्नांमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी माननीय कुलगुरूंच्या वतीने, माननीय व्यवस्थापन परिषदेच्या वतीने आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीने आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी जे व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचा सन्मान सत्कार आपण आपणा सर्वांच्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं आपण करूया. प्रारंभी देशमुख सर, कुलपती आणि राज्यपाल आदरणीय भगतसिंग कोश्यारी यांचा सत्कार आपले कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. आजच्या काय कार्यक्रमाला आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर हे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सत्कार करतायत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री माननीय श्री छगन भुजबळ साहेब यांचा सत्कार डॉक्टर संजय चाकणे सदस्य व्यवस्थापन परिषद यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांचा सत्कार श्री विजय सोनवणे सदस्य व्यवस्थापन परिषद यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांचा सत्कार डॉक्टर व्ही बी गायकवाड सदस्य व्यवस्थापन परिषद हे करतील.
महापौर श्रीयुत मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार डॉक्टर संजीव सोनवणे अधिष्ठाता आंतरविद्याशीय शाखा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ज्या सावित्रीबाई पुतळ्याच्या अनावरणाचा क्षण आपण अनुभवला, ती मूर्ती ज्यांनी बनवली, तो पुतळा ज्यांनी बनवला, ते मूर्तिकार संजय परदेशी यांचा सत्कार आदरणीय राज्यपाल डॉक्टर भगतसिंग कोश्यारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री संजय परदेशी. उपमहापौर सुनीता वाडेकरही आवर्जून उपस्थित आहेत. मी माननीय कुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी सुनीता वाडेकर यांचा सत्कार करावा. यानंतर एका पुस्तकाचं प्रकाशन या व्यासपीठावर होत आहे. आदरणीय श्रीयुत हरी नरके यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचं प्रकाशन राज्यपाल महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीयुत हरी नरके लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या सभागृहाच्या बाहेर केवळ 50 रुपयामध्ये आज हे पुस्तक उपलब्ध आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लेखक श्रीयुत हरी नरके. यानंतर कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आदरणीय राज्यपाल आणि कुलपती पुणे विद्यापीठ श्री कोश्यारीजी, आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, विधान परिषदेच्या सभापती आणि पुण्याच्याच आमच्या नामदार निर्मलाताई गोरे, आभासी पद्धतीनं उपस्थित या कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांच्या सहभागामुळे या पुतळ्याचं काम अत्यंत वेगाने घडलं असे आदरणीय छगनजी भुजबळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमचे मंत्री उदयजी सामंत, पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधरजी मोहोळ, उपमहापौर, सभागृहात उपस्थित अनेक क्षेत्रातील सर्व सन्माननीय, विद्यापीठातील माझे सहकारी
प्रकुलगुरू उमराणी सर, कुलसचिव प्रफुल्ल पवार सर, संपूर्ण व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदचे सदस्य, अधिसभेचे सदस्य, विद्यापीठातील सन्माननीय सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, एका ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचे साक्षीदार बनण्यासाठी आपण या सभागृहात आज उपस्थित आहोत. पण बोलण्याच्या आधी सुरुवातीला एक मिनिट, ज्यांचं अलीकडच्या काळात निधन झालं आणि त्यांना आदरांजली व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्याच्यामध्ये भारतरत्न लता दीदी मंगेशकर, रमेशजी देव, अनिलजी अवचट, सिंधुताईजी सपकाळ आणि कालच ज्यांचं निधन झालं असे थोर उद्योगपती राहुलजी बजाज यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली व्यक्त करून मी छोट्याशा भाषणाची सुरुवात करतो. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का? पशु पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वा नाही, याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का? 1854 मध्ये काव्य फुल्या म्हणून जो काही कविता संग्रह आहे त्याच्यामधलं सावित्रीबाई फुल्यांनी लिहिलेली ही कविता आहे. आणि हा प्रश्न त्यांना सातत्याने भेडसावत होता. आणि त्यामुळं समाजाचं जर उद्धारण करायचं असेल तर शिक्षण हे एकमेव प्रभावी माध्यम आहे याचा विचार करून विशेषतः पददलित, वंचित आणि स्त्री यांच्या शिक्षणासाठी जे अजोड कार्य सावित्रीबाई फुल्यांनी केलं आणि त्यामुळंच पुणे विद्यापीठाचा जो नामविस्तार 2014 मध्ये झाला तो पुणे विद्यापीठापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा करण्यात आला. आणि त्यांची प्रेरणा सातत्याने विद्यापीठाला मिळावी आणि त्यामुळं त्यांचा एक स्मारकाच्या रूपात पूर्णाकृती भव्य असा पुतळा असावा ही अनेक दिवसांची मागणी होती. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या या कार्यकाळामध्ये व्यवस्थापन परिषद असेल, इतर सर्वजण असतील, त्यांनी सर्वांनी एकमुखानं हा निर्णय घेतला आणि तो परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपले आदरणीय छगनजी भुजबळ, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामंत साहेब यांनी ज्या बैठका घेतल्या त्याच्या माध्यमातून लागणाऱ्या सर्व परवानग्या पूर्ण करून आपण पुतळा निर्मिती करून, अपेक्षा होती की 3 जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती असते, पण पुतळा केवळ 2-3 दिवस आधी आला होता आणि त्यामुळं इतक्या गडबडीनं ते करणं शक्य नव्हतं. आणि त्यानंतर ओमिक्रॉनच्या विळख्यात आपण सर्वजण अडकलो आणि त्यामुळं पुन्हा छोटीशी टाळेबंदी आली आणि त्यामुळं हा कार्यक्रम थोडासा पुढे गेला. पण मला आज आनंद होतोय की आपण थोड्या वेळापूर्वी 11:30 पावणे 12च्या दरम्यान आजच्या प्रमुख पाहुण्यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. आणि सातत्यानं पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, कॉलेजेसमधले विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना कायम प्रेरणा मिळत असावी या पद्धतीनं तो आपण मेन बिल्डिंगच्या आवारात उभा केलेला आहे. आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की फक्त शिक्षणापुरतं काम मर्यादित न ठेवता त्यांनी सामाजिकही भरीव काम केलेलं आहे. लेकच्या त्या साथीमध्ये त्या वर्षांच्या साधारणपणे 1819 त्या काळात केलेलं त्यांचं काम आहे आणि तो वसाही आपण सातत्यानं पुढे चालू ठेवलेला आहे. कोविडच्या काळामध्ये आपण जे काम केलं ते अँटीजन किट टेस्टिंग असेल, कोविड टेस्टिंग असेल, सिरोलॉजिकल सर्वे असेल, मॅथमॅटिकल मॉडेलिंग असेल, जे सुरुवातीला पुण्यापुरतं मर्यादित होतं ते राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोचलं. आणि जे काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आता ज्या माहीत झालेल्या आहेत, कंटेनमेंट झोन्स किंवा मायक्रो ह्याची सगळी सुरुवात आपल्या या प्रांगणातून झालेली आहे सांगायला मला मनस्वी अभिमान वाटतो. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या स्वरूपात रस्त्यावर उतरून अन्न शिधा वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, अँटीजन किट टेस्टिंग असेल, यामध्ये त्यांनी मोठं सहकार्य दिलेलं आहे.
आणि तोच वसा आपल्याला सातत्यानं पुढे चालू ठेवायचा आहे. ती प्रेरणा सातत्यानं आपल्याला मिळो या दृष्टीनंच हे स्मारक आपण बनवलेलं आहे. बाकीच्या इतर गोष्टी वेळेप्रमाणे होतच राहील. त्याच्या शेजारी मोठ्या स्वरूपात त्यांची संपूर्ण आयुष्यावर आधारित छानपैकी मायावती शिल्प उभी राहिली जाणार आहेत, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला सावित्रीबाईंचं कार्य समजण्याच्या दृष्टीनं अत्यंत सोपं होईल. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे आमच्या दृष्टीनं. या गोष्टीसाठी सर्वांनी जे काही सहकार्य दिलं त्या सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय नीलमताईंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यात प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या सर्वांना वंदन करते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांना वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आपले सगळ्यांचे मार्गदर्शक महामहिम भगतसिंह कोश्यारीजी, त्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि ते आज कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत. आपल्याबरोबर ऑनलाईन जोडले गेलेले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवसाहेब ठाकरे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय श्री नितीनजी करमळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय नामदार छगनजी भुजबळ, ज्यांच्या परिश्रमातून आणि संकल्पनेतून धडपडीतून हा पुतळा उभा राहतो आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि या पुणे विद्यापीठच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांकडे बारकाईने लक्ष असलेले उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री महोदय नामदार उदयजी सामंत, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे सिनेटचे सदस्य आणि या सभागृहात अगदी शांत बसलेले पण या पुतळ्यासाठी आंदोलन करणारे सगळे उपस्थित बघणारे ऐकणारे विद्यार्थिनींनो, मी स्वतः विद्यार्थी चळवळीतून आलेली आहे सर, त्यामुळे मी त्यांना विसरू शकत नाही. कारण विद्यापीठाने खूप चांगला पुढाकार घेतला. या परिसरामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे नाव आपण दिलं महाराष्ट्राने, परंतु या महाराष्ट्रामध्ये जी प्रबोधनाची परंपरा आहे त्यातलं पुणे हे एक केंद्र आहे. आणि एका अर्थाने प्रबोधन आणि पुरातन या विचारांचा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य जे आहे ते अमर आहे, याच्यात काही शंका नाही. महर्षी कर्वे, राजर्षी शाहू छत्रपती, भाऊराव पाटील, खूप मोठमोठे ज्याला आपण म्हणू की अनेक समाजसुधारकांनी पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात काम केलेलं आहे. विधान परिषदेचे उपसभापती म्हणून मी आपल्याशी संवाद साधत असताना अर्थातच ज्या पक्षांनी मला सगळ्यांनी पाठिंबा दिला, माननीय उद्धवसाहेबांनी मला या कामासाठी योग्य समजलं आणि म्हणून मी या व्यासपीठावर आहे. नाहीतर सावित्रीबाई फुले नसत्या तर नीलम गोरे आणि सुनीता वाडेकर मंचावर असत्या असं मला वाटत नाही. इतकं त्यांचं मोठं कार्य आहे आणि म्हणून मी त्यांची मनापासून सावित्रीबाई फुल्यांची ऋणी आहे. आणि आपल्या या जीवनामध्ये, आपल्या या कार्यकालामध्ये सावित्रीबाई फुल्यांचा पुतळा इथे उभा राहिला आहे. फार मोठ्या प्रमाणात तरुण मुलींच्यामध्ये, मग त्या कुठल्याही जाती धर्माच्या असोत, त्यांच्या मनामध्ये आणि तरुण मुलांच्यामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांबद्दल आदर आहेत. आणि त्या एक कृतिशील नेत्या होत्याच, पण त्या तत्त्वचिंतक होत्या. समाजामध्ये त्यांनी जे पाहिलं ते काम प्रत्यक्षात त्या करत होत्या. इतकंच नव्हे तर या पुणे शहरामध्ये त्या काळातली जी कुप्रथा होती त्याच्यामध्ये विधवांना विवाह करण्यासाठी परवानगी नव्हती. त्या विधवा भगिनींच्या वाट्याला लादली गेलेली बाळंतपणंसुद्धा 35 बाळंतपणं सावित्रीबाई फुल्यांनी पूर्ण केली होती. आणि शेवटीसुद्धा त्यांचा जो मृत्यू झाला ते प्लेगमध्ये मदत कार्यामध्ये झाला. सगळ्यांना त्यांचा इतिहास माहिती आहे. परंतु आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आयुक्त आहेत, महापौर इथे आहेत.
याच पुणे शहरामध्ये आपला हा अतिशय दैदिप्यमान अशा प्रवासामध्ये विश्राम घोले हे जे त्यांच्या महात्मा फुलेच्या कार्यात सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते, त्यांच्या मुलीला बाहुली म्हणून मुलगी त्यांची होती कन्या, तिला का शिकवलं म्हणून तिला मारून टाकण्यामध्ये आलं होतं. आणि तो बाहुलीचा हौद सामंतसाहेब आजही पुण्यामध्ये आहे. माझी अर्थातच माननीय मुख्यमंत्र्यांना, महापौरांना, राज्यपाल महोदयांना सर्वांनाच विनंती आहे, भुजबळ साहेबांना, की कुठल्याही वाहतुकीला त्रास न होता सुद्धा या बाहुलीच्या हौदाचं एक प्रतीक आणि कुठेतरी गौरव, त्या मुलीचं बलिदान जे आहे ते सुद्धा या शहरात उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. जेंडर इक्वॅलिटी हा विषय आपण सगळे बोलतो. महिला धोरण राज्याचं लवकरच येतं आहे आणि त्याच्या संपूर्ण आधारस्तंभ सावित्रीबाई फुले होत्या. आणि आमच्या विधानमंडळामध्ये सुद्धा वारंवार सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा विचार होत असतो. परंतु एक प्रश्न मला नेहमी पडतो की खरोखर आम्ही तुमचं गीत पण ऐकलं मी विद्यापीठाचं, तुमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचंच ते गीत आहे, पण खरंच आम्ही जातीभेद, वर्णभेद, स्त्री पुरुष भेद याच्या पलीकडे गेलो आहे का ह्याचा विचार करण्यासाठी प्रेरणा हा पुतळा वारंवार देईल अशी मी खरोखर सगळ्यांना आवाहन करते. पण आजही आपण बघतोय अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे तेढ वाढवली जाते आणि ही तेढ कमी करून समाज एकरूप होण्याच्या कामामध्ये जे कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं त्यांच्या ऋणामधून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. परंतु येणाऱ्या पिढ्यांना एक निर्भय असं जीवन देण्यासाठी पुणे विद्यापीठात जे काम चाललं आहे त्याच्यात मला कल्पना आहे की सावित्रीबाई फुले यांचं अभ्यास केंद्र आहे. आपल्या अभ्यास केंद्रालाच सावित्रीबाई फुले यांचं नाव आहे. परंतु वेगवेगळ्या चेअर जशा असतात, अध्यासनं जशी असतात, तसं सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचं अध्यासन आपल्याकडे आहे. तर त्याच्यामधून हा जसा इतिहास इंग्लिशमध्ये मांडला गेला तर मी वाचलं की तेलुगू, तामिळ, पंजाबी, सिंधी, गुजराती अनेक भाषांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांची चरित्र पोचलेली आहेत. पण त्याचा कृतिशीलतेशी, आजच्या आपल्या जीवन जगण्याशी जो संबंध आहे तो मांडणारी अजून काही चांगले प्रयोग विद्यार्थ्यांच्यापर्यंत, समाजातल्या घटकांपर्यंत, अगदी आमच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोचण्यासाठी जेवढं काम या ठिकाणून होईल ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं स्मारकच असेल असं मला वाटतं. स्मारकांच्या पुढे जात असताना पुढच्या वर्तमान आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे विचार आपल्याला कायम प्रेरक ठरतील एवढंच या ठिकाणी सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. श्रीयुत देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. मी श्रीयुत फडणवीस यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. श्री देवेंद्र फडणवीस. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आजचे उद्घाटक महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय भगतसिंह कोश्यारीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय श्री छगनजी भुजबळ, उदयजी सामंत, डॉक्टर नीलमताई गोरे, आमचे महापौर श्री मुरलीधरजी मोहोळ, उपमहापौर सुनीताताई वाडेकर, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर आणि या ठिकाणी उपस्थित विद्यापीठाचे परकुलगुरू, कुलसचिव, सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालंय. मी या संपूर्ण समितीचे जे अध्यक्ष आहेत राजेशजी पांडे यांचे आभार मानेन की त्यांनी विशेषत्वाने मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आज या अतिशय चांगल्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे आज शिक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये सक्षम आणि समर्थ झालेली महिला आपल्याला पाहायला मिळते. याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आहे. खरं म्हणजे भारतीय समाज याबद्दल नेहमीच त्यांचा आभारी राहील. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक पुढारलेपण
ज्या थोर महापुरुषांमुळे आहे, त्यात अनेक महापुरुषांच्या बरोबरीनं अतिशय मोठं योगदान हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं आहे. प्रत्येक पुरुषाच्या यशात एका स्त्रीचा वाटा मोलाचा असतो असे आपण नेहमीच म्हणतो. त्याचे आद्य उदाहरण द्यायचे असेल तर सावित्रीबाई यांचेच द्यावे लागेल. अर्थात स्त्रीच्या पाठीशी भक्कमपणे पुरुष उभे राहण्याचे श्रेय देखील महात्मा ज्योतिराव फुले यांना आपल्याला द्यावं लागेल. खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याला सावित्रीबाईंची साथ होती हे तर आपण बघितलंच, पण त्या स्वतःही एक अतिशय कृतिशील अशा समाज सुधारक होत्या. याशिवाय त्या द्रष्ट्या शिक्षण तज्ञ होत्या, त्या विचारक होत्या, त्या सुधारक होत्या. अनेक चळवळीत महात्मा ज्योतिबा फुले हे अनुयायी आणि सावित्रीबाई या नेत्या असल्याची लेखी कबुली खुद ज्योतिरावांनीच या ठिकाणी दिलेली आपण बघितली. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले ही दोन अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी उभ्या देशाला संघर्ष शिकवला. बाबासाहेबांनी जगण्यासाठी संविधान दिले, त्या बाबासाहेबांनी देखील महात्मा ज्योतिराव फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानलं. सावित्रीबाई फुले यांचा सातत्याने शिक्षणाचा आग्रह असायचा. संस्कारयुक्त शिक्षण आले की न्याय आणि सत्य आपोआप येतं असं त्या मानायच्या. आजकाल काही लोकांना नवीन शिकण्याची इच्छा नसते. न्यायासाठी आणि जनकल्याणासाठी शिकले पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध रोज दाद मागण्याची पाळी आली तरी संघर्ष थांबवू नये. जेव्हा जेव्हा कोणी संघर्ष केला तेव्हा त्यांना यातना सहन कराव्या लागल्या. लोकांनी नावे ठेवली पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. ते जर लक्ष दिले असते तर क्रांती कधीच घडली नसती. सावित्रीबाई म्हणूनच क्रांतीज्योती झाल्या, कारण जेवढा अपमान, अवमान, हाल, अपेष्टा त्यांना सोसाव्या लागल्या पण त्यातनंही शांतपणे त्या संघर्ष करत राहिल्या आणि आज त्यांच्यामुळेच अनेकांच्या जीवनामध्ये आनंद पसरला. हे त्यांचं खरं योगदान आहे. एका आयुष्यात एका व्यक्तीने किती संघर्ष करावा आणि समाजाला दिशा देण्याच्या संदर्भातलं किती कार्य करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले आहे. विधवांच्या मुलांचे संगोपन असेल, विधवांचे पुनर्विवाह असतील, बालहत्या, शिक्षण, बालहत्याचा विरोध, अंधश्रद्धेचा विरोध, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा विषय असेल, प्रत्येक विषयात सावित्रीबाईंनी एक मोठा संघर्ष या ठिकाणी उभा केला. भारतीयांनी सुरू केलेली पुण्यातली पहिली मुलींची शाळा, दलित मुलांसाठी सुरू झालेली पहिली शाळा, पहिले वाचनालय, या सगळ्या गोष्टीचा खरं म्हणजे जर श्रेय कोणाला जातं तर ते सावित्रीबाईंना जातं, त्यांच्या पुढाकाराला जातं. सावित्रीबाईंचा काव्य फुले हा 1854 मधील काव्य संग्रह ज्ञानार्जन, ज्ञानदान आणि ज्ञानप्रसार यांना वाहिलेला. यावरून शिक्षणाबद्दलची त्यांची जी कळकळ आहे ती आपल्यासमोर स्पष्ट होते. जे लोक या देशाच्या सुखाची आणि कल्याणाची काळजी बाळगतात त्यांना हा देश उत्तम अवस्थेत यावा यासाठी महिलांना शिक्षण दिले पाहिजे, ही सावित्रीबाईंची भूमिका. यावरून महिला शिक्षणाचे कार्य सावित्रीबाईंनी केवळ दयाभावनेने सुरू केले नव्हते, तर त्यामागे एक अतिशय सुस्पष्ट अशा प्रकारचं तत्वज्ञान आणि भूमिका होती. एकूण 18 शाळा त्यांनी पुण्यामध्ये सुरू केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे ही देशातील शिक्षणाविषयीची पहिली मागणी 1882 साली हंटर कमिशनकडे करताना ज्योतिरावांनी आपल्या निवेदनात सावित्रीबाईंचा स्वतंत्रपणे उल्लेख केला होता. शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन, तिचा साठा ज्यापाशी तो ज्ञानी मानिती जन. जवळपास अर्धा शतक त्यांनी स्वतःला समाजकार्यासाठी वाहून घेतलं होतं. दुष्काळात 1000 मुला मुलींच्या मदतीची छावणी ही त्यांनी सुरू केली. विधवांच्या केशवपनाच्या विरोधात झालेल्या नाभिकांच्या संपात त्या प्रमुख नेत्या होत्या. पहिल्या पिढीतील थोर स्त्रीवादी विचारवंत
ताराबाई शिंदे, भारतातील पहिली महिला संपादक तानुबाई बिर्जे, आद्य दलित लेखिका म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो त्या मुक्ता साळवे, पहिल्या दलित महिला संपादक सावित्रीबाई रोडे, या साऱ्या सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनी. यावरूनच कशा प्रकारचा सक्षम समाज त्यांनी घडवला हे आपल्या समोर निश्चितपणे सिद्ध होतं. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर, ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ही देखील सावित्रीबाईंवर आली. 1893 रोजी सासवड इथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले होते. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्य फुले, बावनकोशी सुबोध रत्नाकर या काव्य रचना त्यांनी लिहिल्या. समाज व्यसनाधीन होऊ नये म्हणून त्यांना शिक्षित करण्याचा प्रयत्न हा सावित्रीबाईंनी केला. अंधश्रद्धा, धर्माचे अडंबर आणि व्यसनमुक्ती यातून एक बलशाली समाज घडविण्याचं श्रेय हे खऱ्या अर्थानं त्यांना जातं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यावेळी काम करणं इतकं सोपं नव्हतं जितकं आज वाटतं. समाजातील अनेक अडचणी आणि तीव्र विरोध असूनही महिलांचे जीवनमान आणि शिक्षण सुधारण्यासाठी व रूढीवादी प्रथा संपवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भारत देश हा सदैव सावित्रीबाईंचा ऋणी राहील. सातत्यपूर्ण शिक्षण हा आयुष्याचा बाणा असला पाहिजे. आजन्म विद्यार्थी असण्याचे अनेक फायदे असतात. नवीन शिकायला मिळतं, तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की जिद्द निर्माण होते, काहीतरी चांगले करून दाखवण्याची. म्हणूनच आपण शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणतो. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. म्हणूनच या विद्यापीठाचे नाव सावित्रीबाईंच्या नावानं असणं हे सुद्धा अधिक समर्पक आहे. आणि अशाच या विद्यापीठामध्ये सावित्रीबाईंचा पुतळा देखील आज या ठिकाणी लावण्यात आला. मला असं वाटतं की यापेक्षा चांगलं कार्य दुसरं कुठलंच असू शकत नाही. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं म्हणजे पुणे विद्यापीठाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. कुलगुरू असतील, समितीचे सर्व अध्यक्ष आणि सदस्य असतील, आणि विशेषतः ज्या सर्व नेते मंडळींनी यातल्या अडचणी दूर केल्या त्या सगळ्यांचे अतिशय मनापासून या निमित्ताने मी आभार मानतो. आणि आपण सगळे केवळ या ठिकाणी स्मारक बनवून, पुतळा बनवून थांबणार नाही आहोत, तर खऱ्या अर्थानं जो मार्ग समाज उत्थानाचा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलाय, त्या मार्गावर आपला देश, आपलं राज्य आणि आपला समाज चालतच राहील, निरंतर चालत राहील ही अपेक्षा व्यक्त करून या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. श्री उदय सामंत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या अनावरण समारंभाला त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं ते माननीय राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारीजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, त्यांनी खऱ्या अर्थानं या पुतळ्यासाठी प्रचंड पाठपुरावा केला, ते आदरणीय छगन भुजबळ साहेब, नीलमताई गोरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, या विद्यापीठाचे कुलगुरू नितीनजी करमळकर, या शहराचे महापौर मुरलीधरजी मोहोळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला आठवतं 3-4 महिन्यापूर्वी भुजबळ साहेबांचा मला फोन आला आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं की उद्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. तर विषय सांगितलेला नव्हता, परंतु दुसऱ्या दिवशी मीटिंग सुरू झाल्यानंतर कळलं की पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जो उभा करायचा आहे
त्याच्यासाठी ज्या परवानग्या द्यायच्या आहेत या परवानग्या द्यायला किमान 6 महिने जातील आणि पुतळ्याचं अनावरण हे वेळेत होणार नाही यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन केलं होतं. कळमळकर सरांना देखील आठवत असेल की आपण सगळ्यांनीच शंका व्यक्त केली होती की या सगळ्या परवानग्या मिळायला किमान 6 महिने जातील. त्याचा उल्लेख या ठिकाणी राजेशजी पांडेंनी केला. ही बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, स्वतः भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांनी ही थोडीफार जबाबदारी माझ्यावर टाकली आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांचा देखील उल्लेख केला पाहिजे. या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी देखील फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि भुजबळ साहेब पुढच्या 48 तासामध्ये आपण सगळ्या 16च्या 16 परवानग्या उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्यानंतर 3 तारीख ही ठरली. मी माझ्या आयुष्यातलं भाग्य असं समजतो, मला माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री केला आणि असाच मिटिंग झाल्यानंतर रात्रीचा फोन भुजबळ साहेबांचा मला आला की फाईल परवानगीसाठी तुझ्याकडे आलेली आहे, पुढच्या 8 दिवसामध्ये याची परवानगी मला मिळाली पाहिजे. परंतु आम्हाला सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे असे निर्देश आहेत की जे समाजोपयोगी कार्यक्रम असतात किंवा समाजोपयोगी परवानग्या असतात त्या तात्काळ दिल्या गेल्या पाहिजेत. भुजबळ साहेबांचा सकाळी मला फोन आला की 8 दिवसानंतर मिळणारी परवानगी ही 24 तासामध्ये मिळाली आणि ती देखील अडचण आम्ही उच्च व तंत्रशिक्षण विभागानं दूर केली. सांगण्याचा हेतू हाच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही भाग्याचे क्षण असतात आणि देशातल्या ह्या पहिल्या पुतळ्याची परवानगी देण्याची संधी मला मिळाली हे माझ्या आयुष्यातलं राजकीय जीवनातलं मी फार मोठं भाग्य समजतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण सावित्रीबाई फुलेंचा पुतळा या ठिकाणी उभा केला आहे. मला या ठिकाणी व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना सांगितलं पाहिजे की 8-15 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ जे आमचे कोकणामध्ये आहे, लोणारेमध्ये आहे, तिथल्या देखील सगळ्या लोकांची मागणी होती की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला गेला पाहिजे. त्या ठिकाणी देखील आपण तो उभारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतोय. एवढंच नाही तर पुन्हा एकदा लोणेरेच्या सगळ्या शिवप्रेमींनी मागणी केली की त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे. त्याला देखील आपण 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. परवाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जे सोलापूरला आपलं विद्यापीठ आहे त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचं स्मारक उभा करण्यासाठी 12 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं दिलेले आहेत. आणि म्हणून करमळकर सर, मी मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की आपल्याला जे पुतळ्याच्या मागे जे काही शिल्प ठेवायचे आणि त्याच्यासाठी 2 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत, याच्यासाठी जास्त आपल्याला पाठपुरावा करावा लागणार नाही. ते देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडनं हे पैसे आपल्याला दिले जातील. पण त्याचा एक चांगला सविस्तर आराखडा तयार करून आपण तो मार्गी लावावा ही देखील आपल्याला मी सूचनावाजा विनंती करतो. आताच निलमताईंनी या ठिकाणी उल्लेख केला की अध्यासन केंद्र आणि अभ्यास केंद्र. इतक्या वर्षानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये जेवढी अध्यासन केंद्र निर्माण केलेली आहेत, पूर्वी निर्माण केलेली आहेत, मग त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावानं असेल, बाळासाहेब आपटे साहेबांच्या नावानं असेल, बाळासाहेब देसाईंच्या नावानं असेल, अशी अनेक विविध 13-14 अध्यासन केंद्र ही महाराष्ट्राच्या स्तरावर सुरू आहेत आणि त्यांना देखील कायमस्वरूपी प्रत्येकी 3 कोटी रुपये द्यायचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. परंतु दुर्दैव एवढंच आहे, महात्मा फुलेंच्या नावानं जे अध्यासन केंद्र या विद्यापीठामध्ये सुरू आहे ते नॉन प्लॅनमध्ये आहे असं मला कालच कळलं. तुम्हाला पांडेसाहेब असतील, करमळकर सर आपण असाल, आपल्याला एक विनंती करायची आहे की पुढच्या बजेटमध्ये जर आपल्याला हे 3 कोटी रुपये महात्मा फुलेंच्या अध्यासन केंद्रासाठी आवश्यक असतील, आवश्यक असण्यापेक्षा आपण त्याची मागणी करावी. कारण ते देखील अध्यासन केंद्र हे आपल्यासाठी दीपस्तंभासारखं आहे आणि म्हणून त्याचे देखील 3 कोटी रुपये नॉन प्लॅन जरी असले तरी देखील आम्ही सावित्रीबाई फुले विद्यापीठाला देऊ. हा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांनाच या कार्यक्रमामध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या ह्या विभागाच्या कार्यक्रमाला राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय श्रीयुत छगन भुजबळ यांना मी त्यांचे विचार व्यक्त करायची विनंती करतो. राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंह कोश्यारीजी, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री
उद्धवजी ठाकरे, माझे सहकारी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, उपसभापती डॉक्टर निलिमाताई गोरे, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक नितीन करमळकर, गिरीश बापट खासदार, महापौर मुरलीधर मोहोळजी, उपमहापौर सुनीता वाडेकर, राजेश पांडे, हरी नरके, प्रकुलगुरू डॉक्टर उमरानी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, डॉक्टर चाकणे, डॉक्टर पवार, डॉक्टर संजय सोनवणे, मूर्तिकार संजय परदेशी, सेनेटचे सर्व सदस्य आणि माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज सावित्रीबाई फुलांचा पुतळा उभा राहतो आहे. त्याचं अनावरण राज्यपाल महोदयांनी केलं. आम्ही सगळेच राज्यपाल महोदयांचे मनापासून आभार मानतो. आणखीन एक कार्यक्रम झाला आणि तो म्हणजे एक छोटी पुस्तिका अभ्यासक हरी नरके यांनी लिहिलेली इंग्रजीमधील सावित्रीबाईंच्या विषयीची. त्या पुस्तिकेचं अनावरणसुद्धा राज्यपाल महोदयांनी केलं. आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात अनेक भाषांमध्ये लिखाण झालेलं आहे. स्पॅनिश भाषेमध्ये सुद्धा हे लिखाण झालेलं आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये पण ते छोटं असावं. सावित्रीबाई फुले म्हणजे कोण होत्या ह्या थोडक्यात कळावं म्हणून 31-32 पानाची ती पुस्तिका आहे. अतिशय सुंदर आहे. अर्थात महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांचं समग्र वाङ्मय जे आहे हे फार पूर्वी आपण प्रसिद्ध केलं. 10-10 रुपयाला वाटलं सुद्धा. आता त्या प्रती ज्या आहेत पुन्हा एकदा प्रसारित करणार, पुन्हा एकदा छापण्याचा प्रयत्न आपण सगळे करणार आहोत. सावित्रीबाई फुल्यांच्याबद्दल जे आपण काही सगळ्यांनाच कल्पना आहे की त्यांचं काम, त्यांचं शिक्षणामधलं काम, त्यांचं एवढंच नाही तर मुंबईला ज्यावेळेला दंगा झाला त्यावेळेला पहिली मीटिंग जी आहे सावित्रीबाई फुल्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झाली आणि दोन्ही समाजाचे हजारो लोक त्यावेळेला तिथे हजर होते आणि तो दंगा शमवण्याचं कामसुद्धा सावित्रीबाई फुल्यांनी केलं. दुष्काळ पडला तर त्यावेळेला सुद्धा अन्नछत्र सुरू करण्याचं काम सावित्रीबाई फुलांनी केलं. अनेक कामं त्यांच्या संदर्भामध्ये आहेत, ते सांगता येतील आपल्याला. वेळसुद्धा कमी पडणार नाही. एवढं म्हणजे आमचे हरिनरके उभे राहिले तर ते 8 दिवस बोलत राहतील, एवढा अभ्यास आहे त्यांचा, एवढं काम आहे. पण आता हे सगळं झालं. त्यांचं पुतळा आपण त्या नावानं जे आहे जिथे आपण उभा केला सावित्रीबाई फुलांचा, ते नाव विद्यापीठाला सावित्रीबाईंचं माजी राज्यपाल शंकर नारायण यांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट 2014 आपण हे नामविस्तार समारंभ इथं पार पडला. आणि त्यावेळेला शरदचंद्र पवार साहेब, मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा, हे सगळे उपस्थित होते. सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे पहिली शाळा 1848 साली भिडेवाड्यामध्ये सुरू केली आणि नंतर त्यांनी अनेक शाळा निर्माण केल्या. त्यांचं ब्रिटिश सरकारने सत्कारसुद्धा केला. भिडेवाडा म्हटल्यानंतर ताबडतोब आपल्या मनामध्ये की आता या भिडेवाड्याचं काय होणार, कारण त्याच्यावर सुद्धा ज्या अनेक वर्ष जे आहेत प्रयत्न सुरू आहेत. या भिडेवाड्यामध्ये जी पहिली मुलींची शाळा, भारतीय मुलींची शाळा जी सुरू झाली इथे, आणि सावित्रीबाई फुले तिथे पहिल्यांदा अध्यापिका, नंतर मुख्याध्यापिका झाल्या. त्याचं जतन केलं पाहिजे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो आहोत. आता ज्यांचा उल्लेख झाला ते अजितदादा पवार, ज्यांच्या बैठकीमुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या परवानग्या ज्या झटपट मिळायला आम्हाला सहकार्य झालं, त्यांच्याच
अध्यक्षतेखाली उद्या आम्ही परत एक मीटिंग घेतो आहोत मंत्रालयामध्ये, ज्याच्यामध्ये भिड्यांची शाळा, तिथे सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक उभं करणं, नायगाव जिथं सावित्रीबाई फुल्यांचा जन्म झाला तिथे काही मागण्या आहेत, त्या मागण्या सैनिकी शाळांपासून, मुलींच्या सैनिकी शाळांपासून मागण्या आहे, त्या पूर्ण करणं. आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहायच्या, जिथून क्रांती त्यांनी केली आणि ज्या पाण्यानं क्रांती केली, तो हौद सुद्धा त्या वाड्यामध्ये आहे, तो वाडा. आणि पुणे महानगरपालिकेनं सावित्रीबाई फुले जे स्मृती स्थळ बांधलेलं आहे, सभागृह वगैरे, ते एकत्र जोडून त्या ठिकाणी अधिक जागा निर्माण करणं कार्यक्रमासाठी वगैरे, हे सुद्धा काम करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार विमर्श उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये आम्ही सगळे करतो आहोत. हे खरं आहे की आता आपण फार सुंदर पुतळा उभा केला, मला तर खूपच आनंद आहे. पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की ह्या सगळ्या, हे जे सगळे सामाजिक दृष्टीपुरुष असतात, व्यक्ती असतात, त्यांचं महत्त्व कळायला आपल्याला ह्या समाजाला खूप वेळ जावा लागतो, लवकर कळत नाही ते. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे झालं. शेवटी महात्मा फुल्यांनी ती समाधी शोधून काढली, महात्मा फुल्यांनी पहिला पोवाडा लिहिला, शिवजयंती सुरू केली, हे सगळं झालं. पण ह्या महात्मा फुल्यांचा पुतळा जो आहे, आणि तुम्हाला कल्पना कदाचित नसेल, पूर्वी आता तुम्ही जसे निवडून जाता आणि महापौर आणि वगैरे आणि आयुक्त, त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी महात्मा फुल्यांना पुण्याचं आयुक्त नेमलं. 1876 ते 1883 पर्यंत महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्याचे आयुक्त होते. आणि त्यांनी त्यावेळेला शाळा, दवाखाने, रस्ते, घरोघरी नळाने पाणी, रस्त्यावर महिला वगैरे जायच्या त्यावेळेला वीज नव्हती म्हणून रॉकेलचे दिवे, हे सगळं लावण्याचं काम त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं होतं. त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा बसवावा म्हणून 25 जुलै 1925 रोजी, 25 जुलै 1925 रोजी त्यावेळचे नगरसेवक, सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते केशवराव जेधे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये ठराव मांडला की या पुणे महानगरपालिकेच्या समोर महात्मा फुल्यांचा पुतळा उभा करावा. आणि बांधवांनो, भगिनींनो, तुम्हाला सांगतो, तो पुतळा उभा करायला विरोध झाला आणि तो विरोध 44 वर्ष चालला. 44 वर्ष पुतळा बसवायचा नाही. आणि शेवटी 31 मे 1969 यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते माळीनगर शुगर फॅक्टरीने दिलेला महात्मा फुल्यांचा पुतळा हा मनपामध्ये बसवण्यात आला. आणि हेही तुम्हाला सांगतो, पण पहिला पुतळा जो आहे, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पहिला पुतळा जगातला, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकमध्ये अर्धपुतळा ऑक्टोबर 1951 मध्ये बसवला. तो अजूनही तिथं आहे. आणि आता तर महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा आता विधानसभेत आहे, लोकसभेत आहे, इथे सुद्धा समता परिषदेच्या माध्यमातून आपण महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जे आहेत इथे आपण बसवले. हे आपली प्रतीक आहेत. मी तर म्हणतोय हेच आमचे देव आहेत. छत्रपती असतील, फुले, शाहू, आंबेडकर, सावित्री माता, हेच आमचे देव. यांनी आम्हाला शिकवलं, मोठं केलं, कसं वागावं, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम जे आहे, यांनी जे जीवनभर काम केलं त्याच्यामुळे आपल्याला मिळालं. मला आता मी अधिक बोलणार नाही, कारण राज्यपालांना सुद्धा मुंबईला जायचं आहे. एवढंच सांगायचं आहे की ह्या अशा
आपल्या शिक्षण संस्थांमध्ये. एक लक्षात घ्या, सावित्रीबाई फुल्यांबरोबर बरोबरीनं काम करणाऱ्या होत्या त्या मुस्लिम भगिनी होत्या फातिमा बी शेख. त्यावेळेला एक मुस्लिम महिला सावित्रीबाई फुल्यांबरोबर उभी राहिली आणि तिने शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे, त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. स्त्री पुरुष सगळे समान असले पाहिजे, हे महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचं म्हणणं. सगळ्यांना सारखे अधिकार असले पाहिजे. धर्मामध्ये जे आहेत लढाया नकोत. महात्मा फुल्यांनी सांगितलं धर्मभेद देशभेद हे असे माणसामध्ये. ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना, अवघे विश्वाचे माझे घर. मी हे का सांगतोय, अलीकडे काही लोक म्हणजे राजकारणी या देशामध्ये या धर्माचं विष या युनिव्हर्सिटीमध्ये आणायला लागले. माझी त्यांना विनंती आहे, मग ते ह्या बाजूचे असतील ना तर त्या बाजूचे असेल, की बाबा याच वयामध्ये ह्या धर्मांचं विष हा विखार ह्या विश्वविद्यालयांमध्ये मेहरबानी करून तुम्ही फैलावू नका. शिक्षण घेऊ द्या. थांबवा हे सगळं. शिक्षण सगळ्यांना मिळालं, मुलींना मिळालं, मुलांना मिळालं, हिंदू मुसलमान शीख ईसाई सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि शिक्षणामधूनच मग त्यांची जी आहे मनोवृत्ती निश्चितपणे बदलणार आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची मनोवृत्ती निर्माण होईल. तर मी तर सगळ्यांना विनंती करेन की हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे. आपल्याकडे तर अजिबात येताच कामा नये या सगळ्या गोष्टी. कारण फुले शाहू आंबेडकरांचा देश ज्यावेळेला आपण राज्य आपण म्हणतो त्यावेळेला आपलं सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे की ह्या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. मी अधिक बोलणार नाही. अलीकडे ओबीसीच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक मला बाहेर विचारलं, ओबीसीचं काय होणार, ओबीसीचं काय होणार. काय नाही, ओबीसीसाठी आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळे. आणि एवढंच नाही तर ज्या ज्या वेळेला गरज पडली त्या त्या वेळेला मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची सुद्धा सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. बाकी इतर काही पण बोलत राहते, परंतु ह्या सगळ्या गोरगरिबांना हक्क मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आणि लवकरच हा हक्क सगळ्यांना मिळेल त्यासाठी सुद्धा समाजामध्ये कुठेही भांडण नको. आपण तो कायद्याच्या माध्यमातून राज्यपाल महोदय यांच्या सहित त्यांनी सुद्धा जे आहे आपल्या ऍक्टवर जे आहे ताबडतोब सही केली. मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे शक्ती दिलेली आहे की सुप्रीम कोर्ट आणि बाकी जो आयोग आहे त्याच्या माध्यमातून या सगळे प्रश्न सोडवायचे. सगळे प्रश्न आपण सोडवत आहोत. फक्त जे आहेत हे चर्चेतून आपण ते प्रश्न सोडूया. रस्त्यावर येण्यापेक्षा हे सगळे प्रश्न एकत्रित आपण जर बसलो तर निश्चित सोडवू शकतो. आणि ती शिकवण जी आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री. यानंतर माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना मी त्यांचे विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल महोदय, व्यासपीठावर आणि ऑनलाईन उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या सोहळ्यामध्ये नेमकं काय बोलावं आणि किती बोलावं हा एक मोठा प्रश्न आहे. काय बोलावं आणि किती बोलावं हे मी एवढ्यासाठी बोललो कारण आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. 2014ला या विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं गेलं आणि आज तिथे हा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे. याच्याबद्दल मला आनंद तर आहेच, पण मी किती बोलावं हे एवढ्यासाठी बोललो की विद्यापीठाला आपण नाव दिलं, त्यांचा पुतळा आज बसवला,
पण एकूण त्यांच्याबद्दल ऐकताना आणि वाचताना हा माझा एक विश्वास आहे आणि सर्वांना पटेल असा विचार आहे की विद्यापीठाला क्रांतिज्योतींचं नाव दिलं आपण, पण त्या स्वतः एक विद्यापीठ होत्या. त्यांचं नाव एका विद्यापीठाला दिलं हे आपल्याला जेवढं जमेल, आपल्याला शक्य होईल तेवढं आपण करतोय. त्यांचं एक ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण हे करतोय आणि ते केलंच पाहिजे. पण त्यांचं एकूण चरित्र जर का वाचलं तर काय केलं नाही. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ह्या दाम्पत्याने साधारणतः असं आपण हा एक प्रघात आहे की लग्न झाल्यानंतर आपल्या सुखी संसाराचं स्वप्न पाहायचं. मग मला पैसे जिथे जास्त मिळतील तिकडे नोकरी कसा करेन, व्यवसाय मी काय करेन, मुलं कशी होतील, त्यांना काय शिकवायचं, हे आत्ताचं हे युग आहे. आणि त्या युगामध्ये जेव्हा सगळा अंधार होता, काहीच नव्हतं, समोर भवितव्य काय असेल नसेल काही नसताना या दाम्पत्याने स्वतःच्या संसाराचं स्वप्न तरी पाहिलं असेल का. समाधानाचं सुखाचं स्वप्न तर दूरच राहिलं, पण किमान आपला संसार कसा होईल याचा सुद्धा विचार केला असेल असं मला वाटत नाही. सदैव त्यांनी आपल्या समाज बांधव असतील, देशाचे सगळे नागरिक असतील, त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यामध्ये फुले कसे फुलतील हा त्यांनी विचार केला. त्यांनी त्यांचा संसार सुखाचा कसा होईल याचा त्यांनी विचार केला. आणि काय केलं आणि काय नाही केलं. छगनराव तुम्ही, निलमताई तुम्ही, देवेंद्रजी आहेत सगळं, आणि हरिभाऊ नी तर चरित्रच लिहिलेलं आहे. आणि छगनराव तुम्ही म्हणाले तर किती 8 तास 8 दिवस बोलतील, एवढं सगळं काम केलेलं आहे. नेमकं कशावरती बोलायचं आपण. या सगळ्या गोष्टी बघत असताना मला असं वाटतं की त्यांचं काहीतरी त्यांचा एक विचार घेऊन, जो आता विचार छगनराव तुम्ही सांगितलात की धर्माधर्मामध्ये भांडणं नको, समाजामध्ये भांडणं नको, हे आज आपण राजकारणी लोक एका व्यासपीठावरती आल्यानंतर बोलतो आहोत, पण हे पाळणार कोण, कोण सुरुवात करणार, कोण पुढे नेणार. त्यांनी त्यावेळेला ज्या ज्या काही गोष्टी केल्या. बरं, आज आपण काय करतो, त्यावेळेला त्यांनी दुष्काळात अन्नछत्र काढली. आपण म्हणजे सगळेच मी बोलतोय, केवळ आपण म्हणजे कोणत्या पक्षाबद्दल नाही मी म्हणत. आत्ताचं जे युग आहे जाहिरातीचं युग आहे. काही केलं तरी बॅनरबाजी करायची, काही केलं तरी जाहिराती कराव्या लागतात. कारण नाहीतर मग केलंय कोणी हे जर कळलं नाही तर मला मतं कशी मिळणार. पण तो काळ जर का आठवला आपण, काय महात्माजींना नगरसेवक व्हायचं होतं, आमदार व्हायचं होतं, सावित्रीबाईंना काय मंत्री व्हायचं होतं, मुख्यमंत्री व्हायचं होतं का पंतप्रधान व्हायचं होतं, काही व्हायचं नव्हतं त्यांना. पण केवळ माझा देश आणि माझा समाज हा निरोगी असला पाहिजे. आणि म्हणून निलमताई तुम्ही जे बोललात की पुरातनाकडून म्हणजे पुरातनाला प्रबोधन केले, म्हणजे प्रबोधनातून त्याने आधुनिकीकरण त्याचं कसं व्हावं याचा सातत्याने नुसता विचार नाही केला, तर प्रत्यक्ष ते तसं आयुष्य जगले. अनेकदा विरोध होतो, देवेंद्रजी आपण म्हणालात की विरोध हा अनेकदा होतो, तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. प्रत्येकाला संघर्ष हा काही चुकलेला नाहीये. पण हा जो काय मी काळ आठवायचा प्रयत्न करतोय, त्यांनी 1848 साली पहिली शाळा काढली आणि त्याच्यानंतर 1857 साली आपला स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला. त्याच्यानंतर जवळपास 90-100 वर्षानंतर आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे देश स्वतंत्र कधी होणार की नाही होणार हे सुद्धा कोणाच्या मनात त्यावेळेला येत नसेल. प्रयत्न चालले होते, प्रयत्न. पण माझा देश कधीतरी स्वतंत्र होईल आणि माझा हा स्वतंत्र झालेला देश त्यावेळेला जर का या बुरसटलेल्या रूढी परंपरांमध्ये अडकलेला असेल तर मग माझ्या देशाला स्वतंत्र होऊन सुद्धा काही मिळणार नाही. हा एक त्याने दूरदृष्टीचा विचार केला आणि कोणीतरी केलं पाहिजे हे आपण नेहमी म्हणतो, कोणीतरी केलं पाहिजे. आज सुद्धा आपण असं म्हणतो ना की आज महात्मा फुले हवे होते, आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हव्या होत्या. अरे होत्या म्हणजे त्या आज आहेतच. त्यांचं आयुष्य जेवढं होतं ते आयुष्य ज्योती म्हटल्यानंतर ज्योतीसारखी त्या आयुष्यात जगल्या. म्हणजे ज्योत कशी मंद तेवत असते, स्वतः जळत असते, पण इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडत असते. तसा प्रकाश त्यांनी त्यावेळेला पाडलेला आहे. तो आज आपण त्यातून काहीतरी घेतलं तर पुढे जाऊ शकतो. नाहीतर पुतळे उभे होत राहतील, नामांतर होत राहतील, नामकरण होत राहील. पण ज्यांची नावं दिलेत, ज्यांची पुतळे आपण उभारतो त्यांच्याकडनं, त्यांच्या आयुष्यातनं आपण काहीच शिकलो नाही. नुसता आज हा कार्यक्रम आहे म्हणून त्यांच्या चरित्राकडे लक्ष द्यायचं आणि आपण बोलायचं, हा नुसता प्रघात म्हणून ठीक आहे. पण मला अपेक्षा आहे की सावित्रीबाईंनी जी काही कविता केल्या, मी त्यातल्या 4 ओळी मुद्दामून लिहून ठेवलेल्या आहेत इकडे, की काय नेमकं त्याने केलं. बरंच काव्यसंग्रह त्यांचा आहे, कविता खूप त्याने केल्या आणि त्या कविता सुद्धा स्वप्नरंजनातल्या नव्हत्या, तर आपण आयुष्य कसं जगावं त्याच्याबद्दल त्याने केलेले. समाज कसा पाहिजे, शिक्षण का पाहिजे, ह्या 4 ओळी आहेत.
ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का. या 4 ओळीचा विचार जर का सगळ्यांनी केला ना तरी मला वाटतं समाज सुधारेल. की बुद्धी म्हणजे ज्ञान घेण्याची गोडीच नाहीये, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाहीये आणि बुद्धी असून चालत नाही, काय उपयोग त्या बुद्धीचा. तर तो जरी विचार सगळ्यांनी एक अंगीकारला तर सावित्रीबाई जसे आहेत तसंच दुसऱ्या एक आपल्या कवित्री होत्या, म्हणजे या कवित्री बहिणाबाई चौधरी, त्यांच्या 2 ओळी मला सांगायसाठी की मानसा मानसा कधी होशील तू माणूस आणि लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस. म्हणजे आज सगळीकडे जे काही बजबजपुरी झालेली आहे, लोभ, सगळं ह्याचा द्वेष त्याचा द्वेष, त्यावेळेला या निमित्ताने जर का आपण असं ठरवलं की जगू ते ह्या सगळ्या महात्म्याने दिलेल्या विचाराने जगू, आमचा देश पुढे नेऊ तो ह्या सगळ्या दिलेल्या साधू संतांच्या विचाराने नेऊ, तर मला असं वाटतं समाजांतर्गत असेल देशांतर्गत असेल हे असे काही विद्रोह द्वेष हे पसरले जाणार नाही, पसरवले जाणार नाही. हा, प्रत्येकाला आपापल्या मर्यादेचं भान जरी आलं तरी मला असं वाटतं आपण बरंच काही करू शकलो. आणि आज ह्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने मला अपेक्षा आहे, मला विश्वास आहे, जसं आणखीन काही करायचं असेल, कुठे पुतळ्या करायचे असतील जरूर करू. नीलमताई तुम्ही म्हणाला तो बाहुलीचा हौद, त्याचं काय करायचं असेल ते जरूर करू. पण विशेषतः आता हे सावित्रीबाई फुले यांचं नाव ज्या विद्यापीठाला आपण दिलेलं आहे त्या विद्यापीठावरती प्रचंड डोंगरा एवढा आता हा एक विश्वास आपण टाकलेला आहे. डोंगरा एवढं मोठं ओझं त्यांच्यावरती आलेलं आहे, त्यांच्या खांद्यावरती, असं माझं मत आहे. याचं कारण नुसतं नाव घेतलं, नुसता पुतळा उभा केला म्हणजे विद्यापीठ मोठं होणार नाही. तर त्यावेळेला अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या दाम्पत्याने जे काम केलं, महिला शिकलीच पाहिजे, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, सगळे निरोगी, म्हणजे एक ओझरचा उल्लेख मगाशी झाला की त्याही वेळेला आज जशी साथ आहे तशी त्याही वेळेला प्लेगची साथ होती, पण त्या साथीत सुद्धा सावित्रीबाई कुठे मागे नाही हटल्या. त्यांनी आपल्या परिसरातल्या डॉक्टर मुलाला बोलवून घेतलं आणि त्या दलित वस्तीतल्या एका 11 वर्षाच्या पांडुरंगाला चादरीत गुंडाळून खांद्यावरून त्यांनी त्या रुग्णालयात नेलं. तो पांडुरंग वाचला, पण पांडुरंगाला वाचवणाऱ्या सावित्रीबाई मात्र प्लेगची लागण होऊन गेल्या. म्हणजे आपण म्हणतो ना, हे पांडुरंगा वाचव मला, तर पांडुरंगाला याने वाचवलं पण त्या वाचू शकल्या नाहीत. हे केवढं मोठं एक उदाहरण आहे की स्वतःचा विचार कधीही केला नाही, म्हणजे विरोध असतानाही केला नाही, प्रतिकूल परिस्थितीचा केला नाही, सगळ्या या साथीचा केला नाही, पण अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जे करायचं ते केलंच आणि आपल्याला एक दिशा दाखवली. आणि म्हणून मी म्हटलं ना की या विद्यापीठावरती एक मोठं नाही म्हटलं तरी नैतिकतेचं आता ओझं आलेलं आहे. मला खात्री आहे यातला अभ्यासक्रम सुद्धा एक अतिशय आदर्श असा अभ्यासक्रम असेल आणि कुठेही गेले आणि या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, त्यांचा मान सन्मान आणि त्यांच्याबद्दल एक आदर वाटला पाहिजे, असं एक चांगलं विद्यापीठ या निमित्ताने आपण देत आहोत. म्हणजे ते आहेच आधीपासून, पण मी आता अभ्यासक्रमाच्या बद्दल बोलतोय, ते दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सुद्धा उदय आपण स्वतः बघा की जे जे काय करता येणं शक्य असेल, जो अभ्यासक्रम काय वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, अजिबात नाहीये, पण नावाला साजेसं असलं पाहिजे की कुठेही गेल्यानंतर या विद्यापीठाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे. असे विद्यार्थी यातून शिकून पुढे निघतील आणि देशाचं नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता यानंतर आदरणीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यक्षीय भाषण करावं अशी आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. आज सावित्रीबाई फुले
पुणे विश्वविद्यालय में वंदनीय सावित्रीबाई जी के मूर्ति, प्रतिमा, पुतला जो भी कहें, इस के अनावरण के अवसर पर यहाँ उपस्थित हमारे आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी, आदरणीय छगन भुजबल यहाँ के मंत्री जी, हमारी विधान परिषद की उपसभापति नीलम जी, हमारे नेता विरोधी दल आदरणीय देवेंद्र जी, यहाँ के मेयर श्री मुरलीधर जी और सब जिनकी कृपा से हमें आए, इस यहाँ के कुलगुरु डॉक्टर नितिन करमलकर जी, संचालन करे भाई राजेश पांडे जी, विश्व विद्यापीठ के सभी प्रो वाइस चांसलर, कुल सचिव, अन्य अधिकारीगण, यहाँ उपस्थित सभी जनप्रतिनिधिगण, सम्मानित मैनेजमेंट कमेटी के सदस्यगण, उपस्थित भाई और बहनों, ये सचमुच आज ये वर्ष आज़ादी के अमृत महोत्सव के रूप में मनाया जा रहा है। और अब जब इस आज़ादी की बात हम करते हैं, अमृत महोत्सव की बात करते हैं, तो निश्चित रूप से इस आज़ादी में देश को अंग्रेजों की आज गुलामी की आज़ादी से भी अधिक जो हमारे समाज में इतनी बुराइयां थी, जो हमारे समाज के अंदर मातृशक्ति का, महिला शक्ति का जिस ढंग से अवमानना थे, वो जिस दयनीय स्थिति में रहते थे, उनकी आज़ादी का जो आंदोलन शुरू किया, महिला शक्ति का, पिछड़े वर्ग का, गरीब वर्ग का, जिन्होंने आंदोलन शुरू किया, उस समय की प्रचलित रीतियों के विरुद्ध, माने अंग्रेजों के विरुद्ध लड़ना जितना कठिन था, उससे भी कठिन अपने समाज की जो कुरीतियां हैं उनसे लड़ना, उनसे संग्राम करना, ये उससे भी कठिन था। और इस कठिन लड़ाई को जिन्होंने अंजाम दिया, जिन्होंने शुरुआत की, ऐसे हमारे ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले, इनका स्मरण और सावित्रीबाई जी के आज मूर्ति के अनावरण, मैं सोचता हूँ कि ये एक प्रकार से सामाजिक कुरीतियों के विरुद्ध, जहाँ एक और ये आज़ादी का अमृत महोत्सव अंग्रेजों से मुक्ति का 75वां साल बताता है, उसकी खुशी मनाता है, ऐसे ही इस महोत्सव में हमारे कुरीतियों से जिन्होंने मुक्ति दिलाई, जिन्होंने उसके लिए संग्राम किया, लड़ाई लड़ी, ऐसी सावित्रीबाई फुले को हम सब यहाँ प्रणाम कर रहे हैं। मैं उनका स्मरण करते हुए और उनको प्रणाम करता हूँ, नमन करता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूँ कि जो सपना आपने देखा था, जो संघर्ष आपने शुरू किया था, अगर उसमें कहीं कमी रह गई है तो निश्चित रूप से हम सब, चाहे इस ओर बैठे हों, चाहे उस ओर बैठे हों, चाहे नीचे जमीन पर बैठे हों, हम सब का ये कर्तव्य है कि केवल मूर्ति से नहीं, बल्कि जो प्रैक्टिकली उन्होंने समाज को उठाने के लिए काम किया है, समाज के उद्धार के लिए काम किया है, उस समाज के उद्धार में हम कितना सहयोग दे सकते हैं, कितना योगदान दे सकते हैं, संभवतया इस अवसर पर उसके लिए प्रतिज्ञा करना, उसके लिए संकल्प करना, यह उसके लिए सबसे बढ़िया अवसर है। और मेरा विश्वास है हम सब लोग उस दिशा में सोच रहे हैं, सोचेंगे। हमारे भुजबल साहब तो इसके लिए समर्पित ही हैं और मुझे लगता है इनका तो संकल्प ही है,
तो मुझे लगता है कि ये संकल्प जो सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले ने शुरू किया था, भुजबल जी आपके बल पर आगे बढ़ रहा है, तो हमारे और मुख्यमंत्री का भी थोड़ा बल आपके साथ लगेगा तो निश्चित रूप से सफल होगा, ये मैं कामना करता हूँ। आने हमारे मुझे ऐसा लगता है कि देखिए, जब मैं पढ़ रहा था सावित्रीबाई जी के बारे में, फुले के बारे में, अब बताइए 1831 में जन्म हुआ और कल्पना करिए अब आज तो अगर 18 साल में लड़की की शादी होती है तो हमारी सरकार कहती है 18 नहीं है 21 साल में करो, 21 में करो, और लड़कियां भी बड़ी खुश होती है, मैंने सुना है देख करके। हाँ, अब 21 में तब तक और आजादी रहेगी। और तब कल्पना करो कि सावित्रीबाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां, मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। तो एक प्रकार से वो कालखंड, हम केवल मूर्ति को आगे प्रणाम कर दें, वहां फूल चढ़ा दें, उतना नहीं, बल्कि थोड़ा इतिहास को पढ़ने का, इतिहास को पढ़ करके इतिहास से सीखने का भी अवसर है। और हम कोशिश करें कुछ इतिहास को पढ़े सुने। भला तब कहाँ स्त्रियों की शिक्षा थी? ये पिछड़े, बैकवर्ड्स और अनुसूचित, इनकी तो बात ही छोड़िए, माने जो अपने को सवर्ण कहते थे उनकी भी लड़कियां पढ़ती नहीं थी, ये हालत थी। तो ऐसे समय में ऐसे क्रांतिकारी, क्रांतिदर्शी ज्योतिबा और सावित्रीबाई, उन सब लोगों ने विशेष करके ज्योतिबा फुले के प्रयास से कैसे पढ़ाई शुरू की, और जब पहला स्कूल ये स्थापित किया ज्योतिबा सावित्रीबाई फुले ने, और कल्पना करें पढ़ने के बाद पढ़ा जैसे तैसे इन विपरीत परिस्थितियों में, अब जो खुद पढ़ाने के लिए आगे जाने लगे, तो उस समय के हमारे समाज के जो हमारे तथाकथित कुछ बड़े लोग होते हैं, समाज में हमेशा कुछ बड़े लोग होते हैं, अब कैसे होते हैं, है? कल्पना कर सकते हो कि उन लोगों ने कहते हैं कि सावित्रीबाई पढ़ाने न जाए, स्कूल की बच्चियों की पढ़ाई न हो, तो लोग उनके साड़ी में, धोती में गंदगी फेंक देते थे। लेकिन वो इतनी दृढ़ संकल्प की थी। विशेष करके मेरी बहनें, बालिकाएं जो भी यहाँ बैठी हूँ, उसे ध्यान से सुनिए। वो कैसा कि एक और उनको पढ़ाने जा रहे हैं, उनके कपड़ों को भी गंदा किया जा रहा है, तो सावित्रीबाई ने हार नहीं मानी। वो एक साड़ी अलग से लेकर के जाती थी, उसको पहले को उतार करके स्कूल में उसको पहन करके तब बच्चों को पढ़ाती थी। ये जो तपस्या है, ये जो साधना है, ये कोई ऐसे ही नहीं होती भाषणों से, हमारे जैसे भाषण देने से। ये साधना एक प्रकार के लगन से, संकल्प से, समर्पण से होती है। और ज्योतिबा का संकल्प था, और उनके साथ में उनके अर्धांगिनी के रूप में सावित्रीबाई ने उसको पूरी निष्ठा के साथ निभाया। और मैं लंबा नहीं जाऊंगा, काफी लोगों ने बोल दिया है, और आप लोगों का आगे अभी बहुत छोटी सी पुस्तकें हमारे पास आई है अंग्रेजी में, उसका अनुवाद होना चाहिए कि उनके जीवन से हम अपने महापुरुषों के जीवन चरित्र को पढ़ें, और तब उसे प्रेरणा मिलती है किस परिस्थितियों में से वो आगे बढ़े। बनी बनाई बिल्डिंग बहुत सरल है, बिल्डिंग आपको देख रही होगी, पैसे तो उद्धव जी ने दे दिए होंगे या देवेंद्र जी ने दे दिए होंगे, बन गई होगी, लेकिन इसको बनाने वाले, वो जो कारीगर हैं, वो जो मजदूर हैं, उन्होंने कितना पसीना बहाया है, इसको भी तो ध्यान में रखना चाहिए। और जब हम ये ध्यान में रखते हैं, जब उस दिशा में सोचते हैं, जब उनकी चिंता करते हैं, तब समाज खड़ा होता है। और इसलिए उस समाज को खड़ा करने के लिए हमारे, चाहे वो सत्य शोधक समाज की स्थापना हो, स्कूल की स्थापना करना हो, या फिर और सारे काम, उन्होंने कितने सामाजिक काम किए, तो ऐसे लगातार उन्होंने समाज को उठाने का काम किया है। और अगर आज सावित्रीबाई फुले यहाँ पर होती तो उनको बड़ा अच्छा लगता। कभी कभी मैं सोचता हूँ कि उनकी आत्मा मुझे क्यों नहीं देखती जिस समय मैं कन्वोकेशन को एड्रेस करता हूँ,
विश्वविद्यालय में, विद्यापीठ में आता हूं, अगर सावित्रीबाई जी ये देखती कि अरे ये जो मेडल लेने वाले हैं, मुलगा कम है मुलगी ज्यादा है, और उसमें भी ओबीसी, बैकवर्ड और अनुसूचित काफी है, तो उनको बड़ा आनंद होता। क्योंकि आज हमारी बालिकाएं, हमारी जो लड़कियां हैं, मुलगी हैं, वो पढ़ती है। उज्जवल साहब, सारे यूनिवर्सिटी में चले जाइए, इस समय सर्वाधिक 90% मेडल, फर्स्ट क्लास गोल्ड मेडल यदि कोई लेती है तो हमारी गर्ल्स, हमारी लड़कियां, हमारी मुलगी लेती है। ये उन्हीं का प्रयास है, ये उन्हीं का सपना साकार हो रहा है। इसलिए भुजबल जी, आप भी कोई अच्छा सपना करें और अभी बुढ़ापे में लड़ते रहो मेरी तरह से, तो वो भी साकार होगा। तो ये जीवन है, इस जीवन में ये जो हमारे इतने महापुरुष, हमारे इस प्रकार की जिन्होंने समाज में के लिए अपना जीवन लगाया, उनके जीवन को पढ़ करके कुछ सीखना चाहिए और सीख करके कुछ आगे करना चाहिए। मुझे तब जाके बहुत आश्चर्य लगा कि ज्योतिबा फुले चले गए, लेकिन वो कोई, सावित्रीबाई कोई असहाय नहीं रही, उन्होंने उसको मिशन को आगे बढ़ाया, काम करते रही, समाज की सेवा करते रही। और जब प्लेग आया सब लोग भाग गए, लेकिन सावित्रीबाई घर घर में जाकर के प्लेग के मरीजों की सेवा करने में जुट गई और उसी सेवा में अपने प्राण गंवा दिए। इससे महान और कौन हो सकता है, इससे बड़ा कौन हो सकता है कि गरीबों की भले प्लेग जैसे बीमारी के साथ आजकल तो मैं देखता हूं कोरोना हो रहा है, बाप बीमार है, अस्पताल में भर्ती है, न लड़का जाता है, न लड़की जाती है, न पत्नी जाती है। जब बाप के उसमें पत्नी नहीं जाती, पति नहीं जाता, पुत्र नहीं जाता, तो कल्पना कीजिए सावित्रीबाई कौन सा हृदय लेकर के आई होंगी। आप कह सकते हैं, आप तो कहेंगे अरे राज्यपाल जी वो तो बड़ी अवतार थी, अवतारी थी, माँ भगवती की अवतार थी। अरे हम भी ऐसे बन सकते हैं, हम भी उनके श्री चरणों में आगे बढ़ सकते हैं। जितना कदम वो आगे बढ़े हम लोग भी कोशिश कर सकते हैं। मुझे लगता है जब हम आज उनकी मूर्ति की स्थापना इस विद्यापीठ में कर रहे हैं, तो निश्चित रूप से जो हम यहाँ हैं, जो यहाँ नहीं भी हैं, केवल महाराष्ट्र नहीं पूरे देश के लोगों को निश्चित रूप से ये संकल्प लेना होगा कि स्त्री शिक्षा में, स्त्री जागरण में जो स्थान, जो हमारा मार्गदर्शन, जो एक ध्येय और जो आदर्श हमारे सावित्रीबाई फुले जी ने रखा है, उसको हम आगे बढ़ाएं और उसको आगे बढ़ा करके और हमारी महिला शक्ति जागृत हो, हमारे दीन कुचले पिछड़े वर्ग के लोग और आगे बढ़ें, समानता से आगे बढ़ें, उनकी टैलेंट का, उनकी शक्ति का उपयोग हो। यदि हम उस दिशा में काम कर पाएंगे तो निश्चित रूप से हम न केवल उनकी मूर्ति की स्थापना करेंगे, बल्कि हम उनको सच्ची श्रद्धांजलि देंगे और हम ये मान के चलेंगे कि वो हमारे बीच से गई नहीं है, क्योंकि हम नित्य उनसे प्रेरणा लेंगे, नित्य उनसे सीखेंगे, तो हम ये मान के चलेंगे कि वो हमारे बीच में है। और यदि आपने संकल्प लिया तो मैं मान के चलता हूँ वो आपके बीच में आकर के आपके मार्ग को प्रशस्त करेंगी। इसलिए उस दिशा में अगर हम संकल्प लेंगे तो निश्चित रूप से जो संकल्प उस समय हमारी सावित्रीबाई फुले या ज्योतिबा फुले ने लिया था वो पूरा होगा, निश्चित रूप से पूरा होगा। मैं एक बार फिर से उनको श्रद्धांजलि अर्पित करते हुए इस अवसर पर हमारे कुलगुरु ने, हमारे यहाँ के स्टाफ ने और हमारे भुजबल साहब के विशेष प्रयास से ये जो शुभ कार्य आज हुआ है, उसके लिए विद्यापीठ को, भुजबल जी को और आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। आप सबका बहुत आभार प्रदर्शन करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर श्रीयुत छगन भुजबळ जी आपल्याशी 2 मिनिटं बोलतात. एकच सांगायचं आहे की हे सगळं काम उभं करण्यामध्ये आदरणीय कुलगुरू करमळकरजी आणि त्यांच्याबरोबर एक टीम होती, एक कमिटी होती, त्यांनी फार मेहनत घेतली. त्यांचं सुद्धा जे आहे आम्ही राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सत्कार करू इच्छितो, तर त्यांनी तो स्वीकारावा. धन्यवाद.
माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते. यानंतर माननीय कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार हे आभार मानतील. त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि नंतरच कार्यक्रमाची सांगता होईल.